तुम्ही बोला. म्हण की तुम्ही बोला ना. बोल की. जावा आता ही निघाली तर मिरची आणायला. यांना मी व्हिडिओ स्टार्ट करून दिलाय. आता पुढेही कंटिन्यू करतील दोघं जण. गो. चल. अडचणीतनं नीट चाल. गावात आले साप बीप राहत. हे दमान चाल पडशील. दमान चाल म्हणलंय. हे बा दमान चाल. कायला का वावरात किती घाण केली आहे. किती घाण केली. मिरच्या तोडतो. हा नाही मिरच्या तोड की बा. ए ही मिरच्या तोड. हा ग मिरच्या तोड तोड. नको पावटा इथनं बाहेरनच फुलं आली ती आता. नको होय. कोण कोण आहे कोण कोण नाही. मिरच्या चांगल्या तोड. हा तोड जास्त घे. इकडे दे माझ्या खिशात. फाटला काय किस्सा माझा. ही मोठ्या मोठ्या तोड की बा. घेता येते मोठ्या मोठ्या. ही मोठ्या मोठ्या. ह्या मोठ्या मोठ्या तोडायच्या असल्या. कुठं बाद झाल्या. होय लय नाही ते न्यायचे आपल्याला. थोड्याशा न्यायचे. पावटा कशाला. हा उपट बरं. हे तो आता धरला बाजाला. उपट खायला का. कशाला आलेली. मिरच्याने आलेली का. मिरच्याने आलेली तू आता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज तुम्हाला वेगळं असं दिसत असेल फोन. म्हणजे माझा चेहरा तुम्हाला वेगळा दिसत असेल कारण मी यांच्या फोनमध्ये शूट घेते. माझा फोन हे घेऊन गेला तर त्यामुळं तर इकडे आंघोळीला पाणी लावले. उशीर झाला आहे कारण लाईट नव्हती. इथं बोर्डात पाणी शिरल्यामुळं ना लाईट चमकत होती. म्हणजे डिम लाईट होती. त्यामुळे पहिल्यांदा त्याचं काम करून घेतलं. आता म्हणलं चला पहिल्यांदा पाणी ठेवूया कारण लाईट आता जाते ना 9 वाजता जाते ना ते डायरेक्ट संध्याकाळीच येते लाईट. कधी कधी तर येत नाही. दुसऱ्या दिवशीच डायरेक्ट 8ला येते. मग 1 तास असते आणि डबल 9ला जाते. असं काही चाललं आहे तिचं. तर चला ते मिरच्या घेऊन येतो तोपर्यंत म्हटलं मी घरातला आवरते आणि पाणी पण तोपर्यंत तापते. मग आंघोळ वगैरे करून खिचडी वगैरे बनवूया. आणि मागच्या कपड्यांना इग्नोर करा. पावसामुळे हे काय अशा अवस्था झाली. आणि ही माझी रिॲलिटी आहे. त्या फोनमध्ये जरा मी जास्तच पांढरी दिसते असं मला वाटतं. पण ओरिजिनल आहे माझं. याच्यात बघा दिसते सगळं ओरिजिनल. ही आहे मी ओरिजिनल. तर चला वाट बघतात आता त्यांची सांगितलं त्यांना पटकन. आता कधी येतात काय माहिती. व्हिडिओला जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा माझा फोन असाच होता. असंच दिसायचं ते ना. म्हणजे क्लिअरिटी अशीच होती त्याची जी आता तुम्ही बघताय. पण काही काळानंतर ज्याला मला व्ह्यूज वगैरे जास्त यायला लागले ना मग मी माझा फोन बदलला. नाहीतर सुरुवात तर मी ह्याच फोनमधून केलेली. हे बॅक कॅमेरा आहे काय असा दिसतोय आणि फ्रंट दाखवते. हां मिरच्या नाही ते. खरंच नाही. नाही तर खरंच नाही. सगळं उपटून टाकले. हे वावरात ना आलं तर इथं चिखल काढत बसलं तर ती तुमच्या पोटाला जन्म घेऊन तिकडं काढत बसली बघा. दिसते का. तिला ती कळलं की दारात नाही काढलं पाहिजे. माशा होत्याल्या चिखल होईल. पाऊस आल्यावर लय राडा होईल. आणि तुम्ही बघा. बरं पुसून टाकतो. थांब गोळा करून नेतो तिकडे. पण मनानं कळत नाही. नाही बालिश आहे. हो बरं स्वतःच तोंडानं कबूल केलं बालिश आहे ती. मग त्याला शहाणं म्हणावं लागल. खुरपं घेतलं या खुरप्यानं चपल्या खराडल्या त्या आणि किती स्वच्छ केलं चपल्या बघा.
माझं पण करते. बघू इकडे आणून दाखव सने वर का बसाही करत बघा किती स्वच्छ केलं खरंच ते ना लय मस्त काढलंय बघू तुमचं बघा बघा तुळशीपाशी बसलं आणखी वा देवा नाही तुळशी बसलं गावात काढते. देव जेव्हा बुद्ध्या देत होता तेव्हा कुठं होता तवा होतो ह्याच्यात तवा एकच होतं का नाही बद्दल तेव्हा मी जाग्यावर नसतो कुठं गेला खेळायला गेलेलो. होय गेला असं हात धुवा आंघोळ करताना त्याच्यावरती पाणी पडेल की मग जाते की धुवून किती नकर करत बसताय अव उरकावं पड दिसना जावावं चपल्या तर कधी दारात बाजूला नसते त्या तुमच्या छान असं ऊन पडलंय बघा आज पण काय उपयोग नाही हे ऊन काही जास्त काळासाठी नसते आता थोड्या 15-20 मिनिटांनी डबल सगळं झाकळल आणि डबल पाऊस यायला सुरुवात होईल पण ते सगळं जाऊ द्यात हा हिरवगार झाल्यानंतर मी किती भारी वाटते ना काय करत्या हो सीताफळ लय पडली ती एक पण सीताफळ खाल्लं नाही सगळे गळून पडतात पण काय होतं ह्या दिवसात आळ्या होत्या ना त्यामुळं जातात नंतर दिवाळीनंतर अजून लागते ते तेव्हा खायला येतील आणि आता काय ऊन पडलंय तर म्हणलं चला थोडंसं ही झाडं ह्याच्यातच लय मोठी मोठी वाढायला लागली त्या तर त्याला इकडं लावून घेऊया आपण आहे तोपर्यंत थोडंसं वातावरण छान छान व्हिडिओ पण कंटिन्यू करू तर मी माझं आवरले सोनूचं आवरायचं बाकी आहे घेते आता मी झाडं लावून आणि बाकी मला दुसरी पण कामं आहेत या कपडे धुवायचे आहेत भांडी घासायचे आहेत घरात लावरायचं आहे कपड्यातले कपडे नाही ठेवायचे ते आज भरपूर सारं काम आहे पाऊस गेला ना की कामं जास्त निघते पाऊस तोपर्यंत निवांत आराम केला आहे फक्त दुसरं काहीच केलेलं नाही आता गाडी पहिल्यांदा सावलीत लावती बाळा जागं चाव्यान जेव्हापासून पाऊस आहे ना येतोय ना तेव्हापासून गाडी जागेवर हल्ली नाही मी सकाळी चालू करून बघितली चालू झालेली मला वाटलं चालू होत नाही काय आता सेन्सरच्या गाड्या असतात का नाही ते थोड्याशा ताप देते तशा पावसात दिवसात भिजलं का त्याचं टेन्शन होतं आम्हाला पण नाही झाली होती कसं दिसतंय घर चलो सोनं इथं झाडून काढते या कारण तिनं जेवलं या आणि सगळीकडे खिचडी झाडून टाकल्या तर मी तुम्हाला बाहेरचं दाखवते अरे काय बसले माझ्या हातावर बघा मग अशीकडे तुम्ही बघितलं असेल इतकं गवत वाढलेलं का नाही आता एवढं सगळं स्वच्छ करून घेतलंय मी आता असं वाटतंय का तर इथं गवत होतं म्हणून ही काहीच नाही इथं पण सोनं वरबडून काढलंय त्यामुळे इतकं तुम्हाला वाटत नाही ही पुढं कसं उगवलंय बघा तसं इकडून सगळं उगवलेलं आणि तिकडं जायचं म्हणलं का नाही मग असं पाय टाकत जावं लागायचं आणि सकाळी लाईटीचा घोटाळा झालेला तेव्हा इथं धड उभा पण राहता येत नव्हतं या कारण आमची पिट्टी बघा इथंच आहे त्यामुळे तिकडचं सगळं गवत काढलं इथं पण काय उगवलेलं का नाही अंगणात ते पण सगळं काढलं तिकडं उगवलेलं चुलीपाशी भरपूर असं उगवून आलेलं एक टप नुसता गच्च तो काळा टप आहे का नाही तो सगळ्या अंगणातल्यानं गच्च भरलेला इथं पण लय गवत उगवलेलं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल हां सोनूनं पण केलंय सोनू तर टाकून येत होती आणि करू पण लागत होती आणि पारुशीच आहे अजून तर असं भांडीच बघा सकाळी बाहेर काढली ती अजून घासली नाही ती काय झालं भांडी बाहेर काढली आणि मला ही नाही आवडलं म्हटलं झाडं लावून घेऊया पण तिथं गवत वाढलेलं ती उपटायला लागली मग एक म्हणजे एकच नाद लागून जातो ना तसंच झालं मग ते राहिलंच आता उद्या काय करते इकडचं थोडं थोडं काढलंय मोठं मोठं दिसतंय ती कारण सोनूला इकडे जावं लागतं त्यामुळे मोठं मोठं दिसतंय ती काढलंय आता ही बारकं नंतर काढीन आणि ते पण सोनू पप्पा जेव्हा घरी असतील ते काढीन हा किती छान दिसतंय ना मस्त वाटतंय लय छान वाटतात इकडनं बघितलं तरी मस्त वाटतंय ये चप्पल घातली नाही काय नाही ये माझ्या मागं बघा किती मस्त वाटतंय कसलं मस्त दिसतंय चला झाड ओके ओके चला किती मस्त आले बोलो चल सकाळी मी 10:30 वाजता करेक्ट 10:30 वाजता मी भांडी बाहेर काढलेली आणि गवत उपटायला लागलेली आता का नाही 1ला फक्त 1 मिनिट कमी 12 वाजून 59 मिनिटं झाली ती म्हणजे किती
उशीर मी बाहेरचं करत बसले, विचार करा. आणि आता पण का थांबवलं, कारण सोनूला भूक लागली त्यामुळं. आणि असं आबाळ आल्यासारखं पण झालं आणि वारंलंही सुटले, मगापासून नव्हतं. आणि मी हे सगळं झाडून पण घेतले बरं का, फक्त गवतच नाही उपटलं, झाडून घेतलं, भरून टाकलं, कारण पानं पण पडलेली काय काय. आता चला आता जेवते, माझी बडबड कमी करते, भुका लागली तर काय झालं म्हणजे काय खाल्लं नाही. आता उद्या काय करते, हे बघा इकडचं पण काढलं पाहिजे, कारण साप वगैरे जास्त येतं. मागच्या वेळेस इथं साप होता या, आणि तिथनं पायपीतनं पाणी येतं ना बरं आंघोळीचं, तिथनं आतमध्ये जायला बघत होता या, त्यामुळं स्वच्छता करावी लागते. इकडचे बऱ्यापैकी केली, आता इकडचे पण बऱ्यापैकी झाली, तर थोडं काय राहिले ते उद्या परवा करेन. उरक. आणि हे सगळं आम्हालाच करावं लागतं साफसुथरं, कारण ना सगळ्यांची घरं छान आहे ते, आणि आमचंच घर असं आहे तुम्ही बघताय, त्यामुळे स्वच्छता करावी लागते. आणि आमच्या घरात सगळी भीती ती सापाला, त्यामुळे कुणी दिसला किंवा असलं ना लय म्हणजे जवळ जाणं लांबचीच गोष्ट आहे. आणि आमची तर सारखाच निघत असतो. आमच्या घरातच मी म्हणेल महिन्याला म्हणजे ना ह्याच्या आधी महिन्याला साप असायचा, कुठं भेटलाय ना काय सांगू तुम्हाला. त्यामुळे थोडेसे स्वच्छता ठेवलेली बरी असते, जेणेकरून अडचण नसेल ना तर जास्त इकडे फिरकणार नाही असं आहे. सोनूसारखी फिरत असते इकडनं तिकडनं, आपण अंधारात फिरत असतो, बाहेर येणं जाणं होत असतं, त्यामुळं हे सगळं असं. आता खातो आणि मग भेटते तुम्हाला. अंथरून टाकले, झोप आली तिला.